व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेशी अश्लील कृत्य, आरोपी विरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणी जळगाव जामोद शहरातील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून दिनांक 27 मे रोजी अल्पवयीन तरुणी कॉलेजला जाण्यासाठी जळगाव जामोद बस स्थानकातून कॉलेजकडे निघाली असता तिचा आरोपी गोकुळ तराळे वय वर्ष 27 या तरुणानं वाईट उद्देशानं पाठलाग करून पीडित अल्पवयीन तरुणीला त्याच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देऊन पीडित तरुणीला मोटरसायकलवर जबरदस्तीनं बसवून शहरातीलच एका खोलीवर नेऊन तिच्यावर इच्छेविरोधात जाऊन जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले। तसेच यापुढे जर मला न विचारता कुठे गेली तर तुला जीवे मारून टाकीन अशी शिवीगाळ करत धमकी दिली। पीडित तरुणी त्याच्या फिर्यादीत म्हटलं आहे की आरोपी गोकुळ तराळे हा दिनांक 15 जुलै 2024 पासून त्याच्यासोबतचे जबरदस्तीनं काढलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याची धक्कादायक माहिती पीडित तरुणीनं पोलिसांना दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून आरोपी गोकुळ तराळे वय वर्ष 27 याच्या विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला अपनंबर 270/2025 कलम 64(2) यम 74 75 78 351 2 352 BNS सह कलम 4 6 8 12 बालकांचं लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 सह कलम 3(1) WIII 3(2) VA 3(2) अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील मलकापूर यांच्याकडे करण्यात आला आहे।